तर आता आम्ही आमचा बोरिया बिस्तरा घेऊन LFPमध्ये बोटमध्ये जात आहेत. सो बघू शकता इकडे गाडी येऊ नाही शकत आमची, त्यामध्ये आम्हाला चालत जावं लागते. सो इकडला व्ह्यू इकडूनच कसं वाटतं तुम्हाला दाखवतो यार, क्लास. आणि आमची बोट कोणती आहे ती पण बघतो. खर्च केला आहे फुल भाई, खर्च. तर बघू शकता किती बोटे आहेत तिकडे, बापा बापा. आणि ही आमची बोट आहे, ही वाली. सो ह्याच्यात जातो आता आम्ही. काका आमची बॅग घेत आहेत मध्ये. गोष्ट आहे. तर आता आमची नाव जहाज निघालेला आहे सवारी करायला. आणि हे बघा VIP जसे काय आज काय आल्यात बोटीत, म्हणजे मी पण आलो. पण बघा ना, रॉयल बनून बसल्या ते बघा, हे बघा. आपण आपल्या घरी कसं पाहुणे आले की ज्यूस, थंडा ज्यूस वगैरे देतो, त्या प्रकारे दिलेला आहे त्यांनी. सो बघूया, टेस्ट करूया. हे सांगतात 1 नंबर लागते, तर प्यायलाच लागेल. कुठला तरी फ्रूट आहे ना? नाही, वॉटरमेलन नाही. वॉटरमेलन वाटते नाही, मिक्स आहे. मिक्स आहे. हां, मिक्स आहे ते. नाव पण आहे ड्रॅगन फ्रूट. मस्त टेस्ट आहे. तर फ्रेश होतो आणि तुम्हाला पूर्ण हाऊस बोट दाखवतो कशी आहे आणि कशी नाही. आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड होती ती, म्हणजे आम्हीच घेतलेली. बट बजेटनुसार कशी आहे ते आम्ही डिस्कस करू आणि तुम्हाला पण सांगू, ठीक आहे. सो युअर नेम? साबू अंकल. ओके. सो हे आपले मोटरमॅन आहेत शिपचे, कॅप्टन साबू. ओके, नाईस टू मीट यू कॅप्टन साबू. ओके. सो आता हे बघू शकता, चप्पल आम्हाला इकडेच ठेवायला सांगितले आहेत, कारण की वरती घाण होईल म्हणून बहुतेक. आणि हे बघा, तुम्ही बघू शकताच एंट्रीलाच कसं आहे भाई. TV, साऊंड, म्हणजे आम्ही डान्स वगैरे करू शकतो, म्हणजे पाहिजे तसं नाचू शकतो, एवढं साऊंड वगैरे आहेत म्हणजे. पण बोट तुटणार नाही याची काळजी घ्यायला लागेल, विचारायला लागेल त्यांना. सो हे आहे एंट्रन्सचं, तुम्हाला दाखवतो. हे बघा, एंट्रन्सला असं आहे. तर आता आपण रूम बघूया. 4 रूम आहे तिकडे आणि ही फर्स्ट रूम आहे, बघू शकता. बघू शकता तुम्ही, चांगले आहे बघायला गेलं तर. बाथरूम पण क्लीन आहेत पूर्ण बघायला गेलं तर तसं. आणि आता दुसरी रूम आपण बघूया, जी खालीच आहे ती. वरची नंतर दाखवतो तुम्हाला. इकडे कोण? शिवम राहिला इकडे, ही बघू शकता. AC पण आहे, पंखा नाही मिळत पण AC आहे. चांगले आहे. सो तसं बघायला गेलं तर चांगलं आहे इकडे. आता आपण जेवणाचं बघूया, जेवणाचं काय आहे अरेंजमेंट, किचन वगैरे कसं काय आहे ते बघूया आपण. आणि किचन पण आहे. तर आता आमचं जेवण तयार होतं आहे दुपारचं. सो हे वरची बाजू आहे, बघू शकता वरचा सीन. हे डायनिंग टेबल आहे, इकडे आम्ही जेवण करणार. आणि सर्व वरतीच येऊन बसल्यात, कारण की वरून खूप भारी असा व्ह्यू दिसतो, बघू शकता तुम्ही. सो आता 2 रूम आपल्या राहिलेल्या आहेत, त्या पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, फॅन, AC सर्व अवेलेबल. बाथरूम पण बघा, इकडले पण चांगले आहेत. आणि आता माझ्या रूममध्ये जातोय मी. आल्या पसारा करून बसलोय. आणि ही बघा
इकडून अशी खिडकी खोलली का पण खोलत नाही, डायरेक्ट लॉक आहे. तर मी ठरवलं आहे की जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा मी इकडे येईल 100%. जर झालं तर म्हणजे अजून काय तालमाल दिसत नाही, बट करायची इच्छा आहे. अजून नाईट व्ह्यू भारी असेल कारण की बोटीला लाईटिंग वगैरे असेलच, तर ती पण आपल्याला म्हणजे एक अलग व्ह्यू भेटेल नाईटचा. आता थोडं वातावरण क्लायमॅट दमट आहे त्यामुळे एवढं काय खास नाही वाटत. तर आता लंचला काय केले काय माहिती यांनी. आम्ही तर दोघेजण व्हेज खाणार आहोत आणि ही बाकीची सर्व नॉनव्हेज खातील. तर आता लंच टाईम झालेला आहे आमचा आणि ही व्हेज आयटम्स आलेले आहेत. नॉनवेज में मछली करी, मछली फ्राई वो इधर रहेगा, पूरा उधर भेज. ओके सब निकाल दो, नो प्रॉब्लेम. सो हे सर्व व्हेज आहे. 8 आदमी के लिए बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, ओळखलेल्या जशा वाटतात. राइस चाहिए तो बोलो. ओके. हां. अँड हे काय आहे काय माहिती नाही. हे काय आहे ऋतिक? भेंड्याची भाजी आहे. करी असेल ती करी कोणती तर. आणि त्यांचं नॉनव्हेज आलेलं आहे ह्या लोकांचं. अजून येते लागला राइस लागला. कोणतं? वाइट तो सांगा राइस आहे. दही नाही. विजय भाई क्या हो गए आपके हिसाब से? मछली करी आई थिंक सो दही है. अभी हम लोग खाना खाने के लिए जा रहे हैं. मैं कॉल करता थोड़ा टाइम बाद. बट इतना पतला. हां एक्चुअली कुछ है आइटम. सोलकढी सोबत वगैरे असं देणे ना. आय डोंट नो ब्रो. सो ते काय आहे ते माहिती नाही. एक सांगतो दही, एक सांगतो दूध. मीच बोललो. सो व्हेज ठीक आहे. नॉनव्हेज त्यांचं फिश आहे सर्व त्यांचं. जो मेन्यू आहे त्यांचा फिशचा आहे आणि आमचा व्हेजिटेरियन. यहाँ के लोग मसाला ऐसा डालते हैं ना भाई खाने में, यहाँ का मसाला अपने यहाँ लेने लायक है. ले मैंने तो लिया है भाई. पता है क्या, इनका बनाना बनाने की सिस्टम में काफ़ी ज़्यादा यूनिक है. अच्छा हमारे यहाँ से लाख गुना अच्छा है. अच्छा. एंड मैं तो बोलता हूँ कि अगर किसी को हेल्दी रहना है तो यहीं पे शिफ्ट हो जाओ, क्योंकि यहाँ के जो लोग हैं ना उनका जो कल्चर है ना काफ़ी यूनिक है. हमारे यहाँ पे लोग क्या करते हैं, ज़्यादा ऑयली खाते, ज़्यादा यहाँ पे क्या है ना लिमिटेड खाते हैं. अगर बीच में एक्चुअली अगर मुझे फ्यूचर प्लान अगर रहेगा तो मैं तो यहीं पे कहीं एक बोट लेके ना अपनी लाइफ स्पेंड यहीं पे करूँगा मैं अपने परिवार के साथ में. क्योंकि क्या है ना यहाँ पे शांति सुकून, यहाँ पे दुनिया के जो चिल्लम चाली है वो सबसे दूर है. यहाँ पे काफ़ी ज़्यादा सुकून है यहाँ पे. और कोई भी चाहता है लाइफ में यार सुखी ज़िंदगी जीना, तो सुखी किसको बोलते हैं? सुखी इसी को बोलते हैं यार. अच्छा ओके. काफ़ी अच्छा लगा. थँक्यू विजय दादा. तर विजय दादा बोलते की मी इकडेच राहील कारण की पैसेवाला आहे तो भाई. त्याला कसली कमी नाही मिळत. तो आता इकडे शिफ्ट होऊ शकतो. आपल्यासारखी लोक नाही, म्हणजे तुमच्यासारखी राहू शकतात, माझ्यासारखे ना. सो नॉनव्हेज वाल्यांना मी देतोय. आलं व्हेजवर हा. माझ्या हातात दे. मी एक काम कर, तुम्ही दोघं ते साईड बनवा लांबरचा. हो आम्ही लांबच बसतो ऋतिक भाऊ. म्हणजे टच नको करू. टच नको करू. बोलवलं पूर्वीत नाही काय रे. अरे म्हणजे सगळं एकसाथ आहे ना म्हणून विचारलं. वेट बाथन नको टाकू, बस रसबीस. रोहित ए तुला घेऊ का? तुला देऊ का रे? ये हे बघ हे तुम्ही भात वाढून त्यांनी एक भरलाय. भात घेतो थांब. तू कुठे बसतो? अरे विजय बाबू बस ना. अमलदा तिकडे चटका लग गया. इकडे बस तू. अमलदा तिकडे समोर. हाँ मैं तिकडे बसतो. विजय भाई मेरा डिश ले लो. Who is vegetarian? You want vegetarian? नो आय एम दोनों. आपण दोघंच. Only two are vegetarian. सो आम्ही दोघेच आहे तिकडे व्हेज मांसाहारांच्या. अरे क्या है विजय भैया? पापड हा देतो. Yes. Hello. हेलो. मैं तो अभी भाई बोटिंग पे आया हूँ मैं. सो आता आम्ही लंच करतोय. सो थोडा थांबा तुम्ही पण जेवून घ्या. दुपारचे वाजले आहेत 1:15 वाजलेले आहेत. जेवून घ्या तुम्ही. सो पहिला घास खातोय बोटीवर. घरी तर खूप खाल्लंय रूममध्ये वगैरे. आता काहीतरी नवीन बोटीमध्ये जेवतोय. सो तुम्ही पण घ्या. विजय भैया What do you want? Yeah. This? बस. तर लंच आमचा झालेला आहे. सो पोट भरून जेवलो. मस्त होतं जेवण. व्हेज खाल्लं आम्ही, म्हणजे मी आणि विजय दादाने.
आणि ह्या लोकांनी फिश होती त्यांच्यासाठी, चिकन नव्हतं. मला वाटते डिनरच्या वेळी असेल ते. आता आम्हाला संध्याकाळी रात्री काय देतील काय माहिती, नाहीतर तीच भाजी गरम करून द्यायची. रोहित तू आयटम आहे का नाही? नाही रे, सांग ना, पागल वगैरे सांग ना आम्ही कोण आहे? सिंगल वाले आहोत सर. तेव्हा तिकडे आयटम सोबत बघायला कुठे गेले? वरती तू आला 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 वरती आहे. आला आला दाखव. अरे वा, नाव बघा शुभम. सांग ना कोण आहे यार, नाही रे. हॅलो सांग ना. हॅलो. अरे जरा वरती आलो, त्याला सांगा हा जरा, हा कारण की जाम खाली आवाज येते, जरा पाय थोडा ना ठीक आहे. सांग ना रोहित, नाही रे, नाही कोण आहे सांग ना. गर्लफ्रेंड सांग ना काय यार, नाही रे. मित्र मानत असशील तर सांग म्हणा. बघ मित्र गर्लफ्रेंड वैभव सांग, याची कोण आहे वैभव? गर्लफ्रेंड वाली माणसं वरती बसल्यात ना. हा, बघितलं. म्हणजे तू कोण आहे मग सांग. तू बर लबाडा तू पक्का. मैत्रिणी माझ्या मान्य करतो, मैत्रिणी फ्रेंड्स होत्या. अच्छा, गर्लफ्रेंड कोण नाही. गर्लफ्रेंड वाली माणसं वरती आहेत रे. फ्रेंड्स विथ. काय अजून कोणी फिरवानी गेलो मी परिसर. अरे बस, खोटा नको बोलू. So, हे पण माझ्यासारखे सिंगल आहेत. याला कॉल लागलो शुभमला. कधी बोलतो त्याच्या फ्रेंड्स तर आहेत माझ्या, त्या पण नाही मिळत. अरे रोहित तुझी फ्रेंड तर असतील ना? फ्रेंड वगैरे काय फ्रेंड्स पण नाही मिळत. फ्रेंड्स पण नाही मिळत, कॉलेजची पण नाही. खरं बोल. कॉलेजमध्ये कोण नाही भेटलं मला. आम्ही सर्व सारखेच आहेत रे कॉलेजला. बिकट परिस्थिती आहे, आम बिकट परिस्थिती आहे. दुष्काळ पडलेला आहे कोणी इकडे. असेल तर मेसेज करावे. आम्ही इकडे सिंगल पडलेले आहे. काय नाही करणार आपण, काय आपल्यासारख्या मुलांना कोण नाही करत. बिकट परिस्थिती, सिंगल परिस्थिती एकदम बेस्ट आहे. मी तर छपरी पण बनवून बघितलं, केसाला कलर विलर पण केलेला मी, तरी पण नाही पटली. खरं असं बोलतात ना, छपरी लोकांनाच पटतात मुली. काय असं कोणला पटन तरी कोणला. आता आपण छपरी बनवून बघलं, साधं सर्व ट्राय करून घेतला. मग आता साधू बाबा बनायची वेळ आलेली वाटते. माल तर याने खालाय बाई, खरा माल तुम्ही. अरे अख्खा दिवस कॉल असतो तू. हा मॅच बघतो आहे ना. हा पक्का सांगत जाऊ दे. सो आता संध्याकाळ कधी होईल ते झाले मला. नाचायचं आहे आम्हाला संध्याकाळी. DJ नाचणार वगैरे आहेत आम्ही. मस्तपैकी डान्स. आणि हा बघा आमचा डीजे टीव्ही सर्व आहे. फक्त बोट बीट तुटली नाही पाहिजे बस, नाहीतर अंगापेक्षा जांगा मागवायच्या. अबे विजय जरा उस तरफ नजर घुमा. फॉरेनर है क्या? फॉरेनर नहीं, ऐसा हमारे गांव वाले हैं. इधर 4 ही जने बस. अबे विजय कच्चा बनियान पहना है, कुछ पहन ले. ओ माय गॉड, ये कौन सी बॉडी है? अरे आपको बॉडी है ये. आपको खाने में क्या है? पनीर और मशरूम सब्जी रोटी. दाल चावल. ये वेज वाले की बॉडी है. वेज. अरे मटका आ गया है बाहर पूरा. अरे अपना जो भी है घर का है, ऐसा तो नहीं ना सूखा पड़ा है. अबे पेट देख तेरा. अबे बना बे. तू माइक लेना, माइक लेना, माइक लेना, माइक ले तू.
तर रात्र झालेली आहे आता आणि बोटीमधला तुम्हाला व्ह्यू दाखवतो नाईटचा. बघू शकता खर्च केलेला आहे बोटीवर यांनी. सो बऱ्यापैकी चांगली वाटते आता बोट, पाहू शकता तुम्ही. सो आता मी चालवत आहे बोट, म्हणजे बांधलेली आहे नाहीतर चालवली असती. सो आता रात्री डिनर वगैरे झाल्यावर परत चालू केली तर मी चालवणार आहे, नाही केली तर सकाळी तर चालवणारच आहे. सो व्लॉगचा आनंद घेत असताना माझे फॅन फॉलोअर्स असं काय नाही, मोबाईलमध्ये टाईम नाही त्यांना बघायला, तेव्हा टी व्हीवर लावला आहे. बघा तुम्ही पण, बघितलं नसेल तर यूट्यूबवर बघा तुम्ही, नक्कीच बघा आणि सबस्क्राईब आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि सर्व करा. जेवणाची तयारी झालेली आहे आणि व्हेजमध्ये काय दिले, की कसली भाजी आहे काय माहिती नाही. हे तर भेंडी आहेत. भाई पनीर नाही का दिलं यार, ही तर फ्लावर आणि ही बटाटे. ओ यस 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 गाईज, अलगच काहीतरी पनीर आहे, पहिल्यांदा बघतोय मी अशा कलरचं. म्हणजे ग्रेव्ही आणि डाळ आणि ह्यांचं नॉनव्हेज काय आहे काय माहिती नाही, बट राहू दे. आणि चपात्या. सो आम्ही खाली बसलेलो आहोत बघू शकता, कारण की टेबलवर बसणार होतो बट नाही बसलो तिकडे. थोडं आपलं घरी जसं डेली बसतो तसं बसण्याचा विचार केला सर्वांनी. सो आम्ही खाली बसलो बघू शकता. तर पंगत बसलेले आहे आमच्या सर्वांची बघू शकता. सो पनीर बघू शकता, खूप कुठल्या भाज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि हे बघा माझे मित्र. तेजा भी है क्या? नहीं नहीं तेजा नहीं है कौन इसमें. जा रहा है बैग लेके? ये मेरे दोस्त लोग हैं, ये मेरा ग्रुप है, हम लोग जाते हैं ना, ये ग्रुप है. सो जेवतोय आता थोड्या वेळात आणि खूप मस्ती करणार आहेत आम्ही जेवल्यानंतर, ते पण दाखवतो तुम्हाला. अभी नहीं बोल सकते, अरे घर वाले देख रहे हैं इधर, क्या पता है घर वालों को नहीं दिखाएगा. अरे गाना बुलाना मिलता है यार. और क्या सुनो, बात बोलना ना, ये मोबाइल रखना भाई, ओए तो थोड़ा जेन्युइन लगना चाहिए. हां पण या एक एडिट करा जरूर यार, छोड़ो काम, छोड़ दो. अरे यार हट जा. सो आता आम्ही डिनर केलेलं आहे, तर आता थोडंसं बसलेलो आहोत, गप्पा मारतोय आम्ही एक दुसऱ्यांसोबत. थोडं काय बोलतात त्याला, मिसळतोय. बघूया. मिसळ पाव खातोय. मिसलत नाही, आपण गेम खेलतो आता. कुछ बताओ अपने बारे में, सब्जन क्या है, कैसा है? क्या बताएंगे. आपका नाम क्या है? आपका नाम क्या है? शिवम. शिवम शिवम पाटिल. तेजा त्याला माहिती. ये माइक लीजिए ना अपने पास. तो अभी इंटरव्यू अपने बारे में कुछ बताओ ऐसा शिवम जी, मतलब तुमको ऐसा लगा रहा है कि मतलब तुमने अपने लाइफ में ऐसा काम किया और अच्छा हो गया, या फिर ऐसा काम किया ऐसा नहीं करना चाहिए था, मतलब समझे कि नहीं, ऐसा कुछ मतलब जो कि हम लोग को सीख मिले कुछ, कि ये चीज़ हमने किया तो ये गलत हो गया, अगर नहीं करता तो शायद से वो अच्छा होता था. कुछ बताओ अपने बारे में, बचपन से लेकर अभी तक कुछ ऐसा किया आपने कभी? जी. बताओ कुछ. मैं मराठी छोटा, बोल. हां मराठीत काय नाही. हां मी लहानपणापासून मला म्हणजे असं काय शिकण्याची किंवा काय नोकरी बिकरीची काय आवड नव्हती. म्हणजे मला काहीतरी बिझनेस करायचा होता, ओके. पण घरच्यांनी मला ते करून दिलं नाही. सपोर्ट नाही केला. हां त्याच्यानंतर मला मग शिकावं लागलं जबरदस्तीने आणि नोकरी करावी लागली, नाहीतर काहीतरी आज वेगळा झाला असता. मग काय याचं नोकरी बघू आता याच्या पुढे अजून काहीतरी करू. ओके. म्हणजे आहे फ्युचर प्लॅन आहे, आहे, future plan. काहीतरी करायचं आहे, बिझनेस काहीतरी करायचं करायचं आहे, आहे. नोकरी नाही करायचं आहे. ओके. पुढे जाऊन काहीतरी सेट व्हायचं. असं काय फ्युचर प्लॅन आहे, काय करायचं म्हणजे बिझनेसमध्ये
काय टिप्स वगैरे द्या आम्हाला, पण कसं आवडलं तर ऍग्रिकल्चर मध्ये मला जायचं ॲग्रिकल्चर म्हणजे आहे. शेतीमध्ये काहीतरी आधुनिक पद्धती वापरून आपण काहीतरी सो सकाळ झालेले आहे आणि आता आम्ही निघतोय आमच्या हाऊसबोटवरून. तर आता जाणार आहोत आम्ही जटायू सेंटर नाहीतर मग बीचवर. अजून माहीत नाही नक्की पहिला कुठे जायचं आहे. सो सांगतो तुम्हाला कसं जाणार आहोत ते. आणि तुम्ही सकाळचा व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू इकडला हा बघा, काय नजारा आहे गाईज, नजारा एक नंबर. आणि अजून तयारीच करतात, आता सुटल्यात हे. कधी सुटलेलो पहाटे, कारण की मला सनराईज पाहायचं होतं त्यामुळे, कारण की दिसतच नव्हता सूर्य एवढे दिवस झालं. आणि हा बघा, आणि आज मला ही बोट चालवायची आहे तर मी खूप एक्सायटेड आहे. बट तिकडेच बांधलेले आहे अजून, बघू शकता तुम्ही. चालू करतील का काय माहिती नाही, मी काल झोपून गेलो त्यामुळे नाही माझ्या लक्षात. बट आता चालू केलं तर मी नक्कीच चालवेल. एक अलगच एक्सपिरियन्स माझा. ते तर सकाळचा चाय आलेला आहे, बट आम्ही नाही पित, मी पित नाही चाय, हे लोक पितील. सो वैभव बघू शकता. अरे लास्ट टाकीन मी, टाकीन. दिसलं पाहिजे तुझी बॉडी फिटनेस, तो कधी आपल्याला पोऱ्या पट्टीन. हा काय रोहित, तुला काय वाटते? चाय पिये रोहित, चाय झालाय. सो हे बघा, शाळेतली मुलं आलेत, आपण बघू शकता. सो अंकल आता चालू करणार आहेत बोट, आणि मी सांगितले मला चालवायचे आहे, मला चालवायचे आहे. बरं, अंकल सांगतात की हो चालव चालव. नुसती मान हलवले, बघू आता देतो का नाही. नाही दिलं तर मी पैसे नाही देणार इकडले. अंकलने दोरी सोडलेली आहे आता, आणि बोट आमची निघणार आहे. सो व्हेरी एक्साइटेड गाईज. म्हणजे घेर वगैरे तो अंकलच टाकेल वाटते, मला फक्त हँडल देईल. बट आय एम व्हेरी एक्सायटेड. घेर वगैरे टाकलाय मस्त, तर सुटलेली आहे, बघू शकता. चाय के साथ ड्राइव पर होते हुए हमारे अंकल सीधे चलाते हुए देख सकते हो. पर थोड़ा ज़्यादा ही धीमा चला रहे हैं क्योंकि अभी शुरू किया है इसलिए. बट करेंगे, फास्ट करेंगे. अरे भाई जड आहे तो नजारा दाखव ना, नाही तर कोण वाटत असंच चालवा लागलाय. बाहेरचा दाखव. ओके ओके. ब्रेकफास्ट आलेला आहे आमचा, आणि थोडंसं खातोय. इडल्याच खायला लागतील इकडे, कांदा पोह वगैरे नाही भेटत इकडे. विजय ये चला खायला या हो तिच्या. पैसा पे करता है देखते भैया, पैसा खत्म है बोला है मैंने. तर पॅकिंग वगैरे सर्व झालेले आहे आमची, आणि आता ड्रायव्हरची वाट बघतो आम्ही. अजून आला नाही, बोलतो की अर्धा तासात येईल मी. सो ठीक आहे. तर भैया चालले गावाला गाईज, बघू शकता तुम्ही, अशी परिस्थिती आहे आमची. नो नो इज नियर बाय, नियरेस्ट, क्या बोलेंगे इंग्लिश में.